ब्लॉगिंग हा डिजिटल माध्यमांतील एक महत्त्वाचा घटक आहे, जो वैयक्तिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून माहिती, अनुभव आणि कल्पना शेअर करण्यासाठी एक प्रभावी माध्यम आहे. खाली ब्लॉगिंग विषयक सविस्तर माहिती दिली आहे. ब्लॉगिंग म्हणजे काय? ब्लॉगिंग म्हणजे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर माहिती प्रकाशित करणे. हे माहितीपूर्ण लेख, वैयक्तिक अनुभव, विचारमंथन, व्यवसाय माहिती किंवा कोणत्याही विशिष्ट विषयावर आधारित असू शकते. ब्लॉग हे एक प्रकारचे डिजिटल जर्नल किंवा डायरी मानले जाऊ शकते, जिथे लेखकचे विचार आणि अनुभव इतरांसोबत शेअर करतो. ब्लॉगिंगचा इतिहास. ब्लॉगिंगची सुरुवात 19च्या दशकाच्या उत्तरार्धात झाली. सुरुवातीला याला वेबलॉग म्हटले जात असे, म्हणजे वेबवर केलेले लॉगिंग. काही महत्त्वाचे टप्पे. यांनी 90 टॉड. जस्टिन हॉल यांनी पहिला वैयक्तिक ब्लॉग सुरू केला. 1997 वेबलॉग हा शब्द जॉन बार्जर यांनी तयार केला. 1999 ब्लॉगिंगला व्यावसायिक स्वरूप मिळाले, जेव्हा ब्लॉगर नावाचे पहिले व्यावसायिक ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म सुरू झाले. 2003 वर्डबर्ड प्रेस ने ब्लॉगिंग अधिक सुटसुटीत केले आणि जगभरात लोकप्रियता मिळवली. आज ब्लॉगिंग आता केवळ वैयक्तिक विचार शेअर करण्याचे साधन राहिले नाही, तर व्यवसाय, शिक्षण, ब्रँडिंग आणि डिजिटल मार्केटिंगचा एक महत्त्वाचा भाग बनले आहे. ब्लॉगिंगचे प्रकार. ब्लॉगिंग विविध प्रकारांमध्ये विभागले जाऊ शकते. त्यातील काही महत्त्वाचे प्रकार. वैयक्तिक ब्लॉगिंग. वैयक्तिक अनुभव, विचार आणि आयुष्याच्या प्रवासावर आधारित ब्लॉग. उदा प्रवास, वैयक्तिक आवडीनिवडी, फॅशन किंवा स्वयंपाक. व्यावसायिक ब्लॉगिंग. व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी केलेले ब्लॉगिंग. 3. न्यूज ब्लॉगिंग. वर्तमान घटना, राजकारण आणि ताज्या बातम्यांवर आधारित. 4. लाईफस्टाईल ब्लॉगिंग. फिटनेस, हेल्थ, ट्रॅव्हल, फॅशन किंवा रोजच्या जीवनशैली संबंधी माहिती. 5. शैक्षणिक ब्लॉगिंग. विद्यार्थ्यांसाठी अभ्यास सामग्री, करिअर मार्गदर्शन आणि शैक्षणिक संसाधनांचा समावेश. 6. फूड ब्लॉगिंग. खाद्यपदार्थ, पाककृती आणि खाद्यप्रेमींना मार्गदर्शन करणारे ब्लॉग. टेक्नॉलॉजी ब्लॉगिंग. नवीन तंत्रज्ञान, गॅजेट्स आणि सॉफ्टवेअर या संबंधी माहिती. ब्लॉगिंगची सुरुवात कशी करावी? ब्लॉगिंग सुरू करणे सोपे आहे, पण त्यासाठी योग्य नियोजन आवश्यक आहे. खाली ब्लॉगिंग सुरू करण्याचे पायऱ्या दिल्या आहेत. योग्य विषय निवडा. तुमच्या आवडीचा किंवा ज्यामध्ये तुम्हाला तज्ज्ञता आहे असा विषय निवडा. टाक प्लॅटफॉर्म निवडा. वर्डप्रेस, ब्लॉगर, विक्स किंवा स्क्वेअरस्पेस यांसारख्या प्लॅटफॉर्मवर ब्लॉग सुरू करू शकता. 3. डोमेन आणि होस्टिंग. तुमच्या ब्लॉगसाठी डोमेन नाव खरेदी करा आणि होस्टिंग सेवा निवडा. ब्लॉग डिझाईन करा. वाचकांसाठी आकर्षक आणि सोपी रचना तयार करा. बाय कंटेंट लिहा. वाचकांना उपयोगी पडणारे आणि माहितीपूर्ण लेख लिहा. 6. एसईओ वापरा. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन तंत्रांचा वापर करून तुमच्या ब्लॉगची पोहोच वाढवा. प्रचार करा. सोशल मीडिया, ईमेल मार्केटिंग आणि इतर डिजिटल माध्यमांद्वारे तुमचा ब्लॉग प्रसिद्ध करा. ब्लॉगिंगचे फायदे. स्वतःचा ब्रँड तयार करणे. ब्लॉगिंगद्वारे स्वतःचा ऑनलाईन ब्रँड तयार करता येतो. कमाईचे साधन. जाहिराती, ॲफिलिएट मार्केटिंग आणि प्रायोजित पोस्टद्वारे उत्पन्न मिळवता येते. ज्ञानाची देवाणघेवाण. तुमच्या ज्ञानाचा प्रसार आणि लोकांना मदत करण्याची संधी मिळते. तांत्रिक कौशल्य विकसित करणे. ब्लॉगिंगद्वारे वेब डिझाईन, एसईओ आणि डिजिटल मार्केटिंगचे कौशल्य शिकता येते. नेटवर्किंग. ब्लॉगिंगमुळे समान आवडी असलेल्या लोकांशी संपर्क साधता येतो. ब्लॉगिंग करताना घ्यावयाची काळजी. 1. कंटेंटची गुणवत्ता. वाचकांसाठी उपयुक्त आणि मौलिक माहिती देणे आवश्यक आहे. 2. नियमितता. नियमितपणे नवीन लेख पोस्ट करणे महत्त्वाचे आहे. कॉपीराईट नियमांचे पालन. दुसऱ्यांच्या कंटेंट परवानगीशिवाय वापरू नका. 4. वाचकांशी संवाद. वाचकांच्या प्रतिक्रिया आणि टिप्पण्या गांभीर्याने घ्या. डेटा सुरक्षा. तुमच्या ब्लॉगच्या आणि वाचकांच्या डेटाचा योग्य प्रकारे सुरक्षिततेची काळजी घ्या. ब्लॉगिंगमधील ट्रेंड्स. 1. व्हिडिओ ब्लॉगिंग. व्हिडिओ माध्यमातून माहिती देणे. पॉडकास्टिंग. ऑडिओ फॉर्मॅटमध्ये कंटेंट शेअर करणे. 3. मायक्रो ब्लॉगिंग. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लहान आणि प्रभावी पोस्ट्स करणे. AI आधारित ब्लॉगिंग. कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून लेखन प्रक्रियेला गती देणे.
निष्कर्ष ब्लॉगिंग हा एक सशक्त माध्यम आहे जो तुमच्या विचारांना व्यवसायाला आणि कौशल्यांना जागतिक स्तरावर पोहोचवू शकतो. मात्र यासाठी चिकाटी, साध्य आणि योग्य नियोजन गरजेचे आहे. तुम्हाला यशस्वी ब्लॉग तयार करायचा असेल तर वाचकांच्या गरजा समजून घेत त्यांच्या अपेक्षानुसार कंटेंट तयार करा.